अहिल्यानगर नगर खबर प्रतिनिधी अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे। मात्र कोणी कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले। अहिल्यानगर शहरातील घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण संपर्क केला असून त्यांनी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केल्याचे सांगितले आहे। पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही काही लोकांनी जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला। आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु या घटनेचा गैरफायदा घेऊन धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही। कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर पोलीस प्रशासनही शांत बसण्याची भूमिका घेणार नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले। जिल्ह्याची सामाजिक शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे। समाजामध्ये धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि कृती टाळता आली पाहिजे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलिसांची कारवाई होणारच। आपला जिल्हा मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरा जात आहे। दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले। गाडीत बसवा पहिला। कोणत्या गाडीत बसायचं? परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता। सकाळच्या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाने राज चेंबर येथे एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोकोला सुरुवात केली। या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।